नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी विविध जिल्ह्यांमधील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता 2000 रुपये प्रमाणे विस्तार होण्यास सुरुवात झालेली आहे। जर तुम्ही शेतकरी बांधव असाल, नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल, तर तुमच्या खात्यामध्ये आजच नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता 2000 रुपये प्रमाणे येणार आहे। बघा, राज्यामधील 90 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आज नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता 2000 रुपये प्रमाणे येणार आहे। बघा, या ठिकाणी तुम्ही सुद्धा पाहू शकता, आज पेपरला सुद्धा बातमी आलेली आहे। थेट भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांना आदेश सुद्धा देण्यात आलेला आहे। जे शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असतील, नमो शेतकरी योजनेच्या पात्रतेमध्ये बसत असतील, त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आज नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता 2000 रुपये प्रमाणे येणार आहे। त्यामुळे जे शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी आहेत, तर त्या सर्व शेतकरी बांधवांसाठी आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, राज्यामधील 90 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आज नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता विस्तार होणार आहे। परंतु जे शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असतील, सोबतच जे शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेच्या ऑफिशियल पोर्टलवरती नोंदणीकृत असतील, त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आज नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता येणार आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही नमो शेतकरी योजनेच्या ऑफिशियल पोर्टलवरती नोंदणीकृत नसाल, तर तुमच्या खात्यामध्ये आज नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता येणार नाही। बघा, आज नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्याची पहिली यादी जाहीर करण्यात आलेली आहे। म्हणजे पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता विस्तार करण्यासाठी आज पहिली यादी सुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे। बघा, राज्यामधील 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यांमधील पात्रतेमध्ये बसणाऱ्या शेतकऱ्यांच्याच खात्यामध्ये आज नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता येणार आहे। बघा, तुम्ही जर शेतकरी बांधव असाल, नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल आणि जर तुम्ही नमो शेतकरी योजनेच्या पात्रतेमध्ये बसत असाल, तर तुमच्या खात्यामध्ये आज नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता येणार आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, आज एकाच दिवशी सर्व जिल्ह्यांमधील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता विस्तार करणं शक्य होणार नाही। त्यामुळे आज 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। ज्या शेतकरी बांधवांचा जिल्हा त्या 20 जिल्ह्यांपैकी असेल, त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आज नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता येणार आहे। बघा, शेतकरी बांधवांनो, आतापर्यंत सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून 6 हप्ते आलेले आहेत। म्हणजे सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 6 हप्त्यांचे 12,000 रुपये सुद्धा आलेले आहेत। जर तुम्ही शेतकरी बांधव असाल, तर तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे 6 हप्ते आलेले असतील आणि या 6 हप्त्यांच्या माध्यमातून 12,000 रुपये सुद्धा आलेले असतील। परंतु ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये अजून नमो शेतकरी योजनेचे 6 हप्ते आलेले नसतील, तर त्या शेतकरी बांधवांनी एक काम करायचं आहे, त्यानंतर तुम्हाला मागील 6 हप्ते सुद्धा मिळणार आहे। बघा, शेतकरी बांधवांनो, जर तुम्हाला नमो शेतकरी योजनेच्या 6 हप्त्यांपैकी एखादा जरी हप्ता आलेला नसेल, तरी पण तुम्ही एक काम करायचं आहे, त्यानंतर तुम्हाला मागील 6च्या 6 हप्ते मिळणार आहेत। म्हणजे सरासरी 12,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये आजच जमा सुद्धा होणार आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, मागील 6 हप्ते सरसकट सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सोडण्यात आलेले होते। परंतु 7वा हप्ता सोडण्या अगोदर सर्व शेतकरी बांधवांची पात्रता सुद्धा तपासण्यात येत आहे। बघा, शेतकरी बांधवांनो, तुम्हाला सुद्धा आतापर्यंत नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून 6 हप्ते आलेले असतील, तर तुमची त्यावेळेस पात्रता तपासण्यात आलेली नव्हती। परंतु 7वा हप्ता सोडण्या अगोदर पात्रता सुद्धा तपासण्यात येणार आहे। म्हणजे जे शेतकरी बांधव पात्रतेच्या निकषांमध्ये बसत असतील, नियमांमध्ये बसत असतील, त्या शेतकरी बांधवांना आज नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता मिळणार आहे। बघा, शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की जे शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेच्या पात्रतेमध्ये बसत असतील, नियमांमध्ये बसत असतील, त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता येणार आहे। परंतु जे शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेच्या पात्रतेमध्ये बसत नसेल, त्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता येणार नाही। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, आज राज्य सरकारने 4 पात्रता सुद्धा घातलेले आहे। तर त्या 4 पात्रता कोणकोणत्या आहेत ते सुद्धा आपण झटपट बघणार आहोत। बघा, शेतकरी बांधवांनो, आज राज्य सरकारकडून 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता सोडण्यात येणार आहे। त्या अगोदर 4 पात्रता घालण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे
जे शेतकरी बांधव या 4 पात्रतेमध्ये बसत असेल त्यांच्याच खात्यामध्ये आज नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता येणार आहे। परंतु शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की राज्य सरकारने पात्रता कशामुळे घातलेली आहे। बघा शेतकरी बांधवांनो, तुम्हाला सुद्धा माहिती आहे की 1 रुपयामध्ये शेतकरी बांधवांना पीक विम्याची योजना सुरू करण्यात आलेली होती, परंतु या योजनेमध्ये भरपूर घोटाळे निदर्शनास आलेले आहे। म्हणजेच भरपूर शेतकरी बांधवांनी नकली बनावट कागदपत्रे जोडून नकली जमीन दाखवून गायरान दाखवून अर्ज केलेले होते। त्यामुळे राज्य सरकारला वाटत आहे की नमो शेतकरी योजनेमध्ये सुद्धा अशाच पद्धतीने घोटाळे होतील, त्यामुळे पात्रता घालण्यात आलेले आहे। पात्रता तपासूनच पात्र शेतकऱ्यांच्याच खात्यामध्ये पैसे सुद्धा येणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, आज महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यामध्ये आज मुंबई येथे मंत्रिमंडळाची बैठक सुद्धा पार पडलेली आहे। त्या बैठकीमधून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 7वा हप्ता वाटप करण्यासाठी निधी सुद्धा मंजूर करण्यात आलेला आहे। म्हणजेच या बैठकीमधून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता वाटप करण्यासाठी निधी सुद्धा आलेला आहे। परंतु ज्या शेतकरी बांधवांचं बँक खातं या 15 बँकेपैकी असेल त्यांच्या खात्यामध्ये पैसे येणार नाहीत, स्पष्टपणे आदेश सुद्धा देण्यात आलेला आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, जर तुमचं बँक खातं या 15 बँकेपैकी असेल तर तुम्ही लवकरात लवकर बदलायचं आहे, अन्यथा तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता येणार नाही। तर त्या 15 बँका कोणकोणत्या आहेत ते सुद्धा आपण बघणार आहोत। सोबतच शेतकरी बांधवांनो, आज सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता विस्तांतर करणं शक्य होणार नाही। त्यामुळे आज 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। बघा शेतकरी बांधवांनो, तुम्हाला सुद्धा माहिती आहे महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत आणि या 36 जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज एकाच दिवशी नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता विस्तांतर करणं शक्य होणार नाही। त्यामुळे आज 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेला आहे। जे शेतकरी बांधव या 20 जिल्ह्यामधील असेल त्यांच्याच खात्यामध्ये आज नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता येणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, सर्वात प्रथम पात्रता बघून घेऊया, त्यानंतर आपण कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊयात। बघा शेतकरी बांधवांनो, जे शेतकरी बांधव या नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्यासाठी पात्रतेमध्ये बसत असेल त्यांच्याच खात्यामध्ये पैसे येतील, अन्यथा जे शेतकरी बांधव पात्रतेमध्ये बसणार नाही त्यांच्या खात्यामध्ये पैसे येणार नाही। थेट राज्य सरकारने आदेश सुद्धा दिलेला आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्यासाठी कोणकोणत्या पात्रता घालण्यात आलेल्या आहेत त्या पात्रता सुद्धा बघून घेऊयात। बघा शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्यासाठी जी पहिली पात्रता घालण्यात आलेली आहे तर ती पहिली पात्रता म्हणजे शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेच्या ऑफिशियल वेबसाईट पोर्टलवरती नोंदणीकृत असावे। जे शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेच्या वेबसाईट पोर्टलवरती नोंदणीकृत असतील त्यांच्याच खात्यामध्ये पैसे येणार आहेत। बघा तुम्ही जर शेतकरी बांधव असाल, नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल आणि तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता पाहिजे असेल तर तुम्ही नमो शेतकरी योजनेच्या पोर्टलवरती नोंदणीकृत सुद्धा असायला पाहिजे, कारण जे शेतकरी बांधव पोर्टलवरती नोंदणीकृत असतील त्यांच्याच खात्यामध्ये आज पैसे सुद्धा येणार आहे। सोबतच शेतकरी बांधवांनो, जी दुसरी पात्रता घालण्यात आलेली आहे तर ती दुसरी पात्रता म्हणजे शेतकऱ्यांची जमीन ऑनलाईन पद्धतीने दाखवत असावी। म्हणजे शेतकऱ्यांचा डिजिटल सातबारा असायला पाहिजे। ज्या शेतकरी बांधवांची जमीन ऑनलाईन पद्धतीने दाखवत असेल त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता येणार आहे। परंतु शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की याच्या अगोदर राज्य सरकारने अशा पात्रता घातलेल्या नव्हत्या, परंतु शेतकरी बांधवांनो, एक गोष्ट लक्षात घ्या की पीक विम्यामध्ये घोटाळे झालेले होते, पीक विम्यामध्ये ऑनलाईन सातबारे मागवण्यात आलेले नव्हते। त्यामुळे नमो शेतकरी योजनेमध्ये ऑनलाईन सातबारे सुद्धा मागवण्यात आलेले आहे। तुम्हाला हा सातबारा कुठेही द्यायचा नाही, परंतु तुमची जमीन फक्त ऑनलाईन पद्धतीने दाखवत असावी। याच्यामध्ये सातबारा असेल, आठव उतारा असेल तर दोन्ही उतारे ऑनलाईन पद्धतीने दाखवत असावे। सोबतच शेतकरी बांधवांनो, तिसरी पात्रता म्हणजे शेतकऱ्यांनी फार्मर आयडी कार्ड काढलेलं असो, म्हणजे शेतकरी ओळखपत्र काढलेलं असो। बघा तुम्ही जर शेतकरी बांधव असाल तर तुम्ही फार्मर आयडी कार्ड काढलेलं असावं। ज्या शेतकरी बांधवांनी फार्मर आयडी कार्ड काढलेलं असेल त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता येणार आहे। परंतु ज्यांनी अजून फार्मर आयडी कार्ड काढलेलं नसेल तर त्यांनी लवकरात लवकर फार्मर आयडी कार्ड काढायचं आहे, अन्यथा तुम्हाला नमो शेतकरी योजनेचे पुढील हप्ते सोबतच पीएम किसान योजनेचे पुढील हप्ते मिळणार नाही। सोबतच शेतकरी बांधवांनो, तुम्हाला कर्ज सुद्धा मिळणार नाही। सोबतच शेतकरी बांधवांनो, जी चौथी पात्रता घालण्यात आलेली आहे तर ती चौथी पात्रता म्हणजे शेतकरी बांधवांकडे 5 एकरपेक्षा जास्त शेतजमीन नसायला पाहिजे तरच तुम्हाला पैसे मिळणार आहेत, अन्यथा जर तुमच्याकडे 5 एकरपेक्षा जास्त शेतजमीन असेल म्हणजे 2 हेक्टरपेक्षा जास्त शेतजमीन असेल तर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता
येणार नाही। बघा शेतकरी बांधवांनो, तुम्हाला सुद्धा 4 पात्रता सांगितलेल्या आहेत। जे शेतकरी बांधव या 4 पात्रतेमध्ये बसत असेल त्या शेतकरी बांधवांना आज नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता मिळणार आहे। अन्यथा जर तुम्ही नमो शेतकरी योजनेच्या पात्रतेमध्ये बसत नसाल तर तुम्हाला आज नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता येणार नाही। परंतु शेतकरी बांधवांनो, आज एकाच दिवशी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता विस्तार करणं शक्य होणार नाही। त्यामुळे आज 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। ज्या शेतकरी बांधवांचा जिल्हा या 20 जिल्ह्यांपैकी असेल त्यांच्या खात्यामध्ये आज नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता येणार आहे। तर ते 20 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊया। सोबतच शेतकरी बांधवांनो, तुमच्याकडे 3 कागदपत्रे असायला पाहिजे। ज्या शेतकरी बांधवांनी हे 3 कागदपत्रे काढलेले असेल त्यांचीच नोंदणी झालेली आहे, म्हणजे त्यांच्याच खात्यामध्ये आज नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता येणार आहे। त्यामुळे जर तुम्ही शेतकरी बांधवांनो 3 कागदपत्रे काढलेले असतील तर तुमच्यासाठी आजचा दिवस आनंदाचा दिवस ठरणार आहे। परंतु ज्या शेतकरी बांधवांनी 3 कागदपत्रे काढलेले नसतील तर त्यांनी लवकरात लवकर 3 कागदपत्रे सुद्धा काढायची आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, या 3 कागदपत्रांपैकी पहिलं कागदपत्र म्हणजे फार्मर आयडी कार्ड म्हणजे शेतकरी ओळखपत्र काढायचं आहे। सरसकट सर्व शेतकरी बांधवांनी फार्मर आयडी कार्ड काढायचं आहे। जर तुम्ही फार्मर आयडी कार्ड काढलं नाही तर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचे पुढील हप्ते, पीएम किसान योजनेचे पुढील हप्ते सोबतच सरकारी कोणत्या योजनांचा लाभ घेता येणार नाही। सोबतच दुसरं कागदपत्र म्हणजे ऑनलाईन सातबारा म्हणजे डिजिटल सातबारा दाखवत असावा तर तुम्हाला पैसे मिळणार आहेत। बघा शेतकरी बांधवांनो, तुमचा ऑनलाईन पद्धतीने सातबारा दाखवत असावा तर तुमच्या खात्यामध्ये पैसे येतील, अन्यथा तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार नाही। सोबतच शेतकरी बांधवांनो, तिसरं कागदपत्र म्हणजे किसान क्रेडिट कार्ड। ही 3 कागदपत्रे सर्व शेतकऱ्यांकडे असायला पाहिजेत तरच तुमच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा येणार आहेत। म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फार्मर आयडी कार्ड सोबतच तुमच्याकडे तुमच्या जमिनीचा ऑनलाईन सातबारा दाखवत असावा आणि तुमच्याकडे किसान क्रेडिट कार्ड सुद्धा असायला पाहिजे। तर बघा शेतकरी बांधवांनो, ज्या शेतकरी बांधवांकडे 3 कागदपत्रे असतील त्या शेतकऱ्यांना आज नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता मिळणार आहे। परंतु आज एकाच दिवशी सर्व जिल्ह्यांमध्ये पैसे सोडणं शक्य होणार नाही। त्यामुळे आज 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। तर ते 20 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण झटपट बघून घ्या। जर तुमचा जिल्हा या 20 जिल्ह्यांपैकी असेल तर तुमच्या खात्यामध्ये आज नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता येणार आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, या 20 जिल्ह्यांपैकी पहिला जिल्हा म्हणजे सातारा जिल्हा, दुसरा जिल्हा म्हणजे सांगली जिल्हा, तिसरा जिल्हा म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा, चौथा जिल्हा म्हणजे कोल्हापूर जिल्हा, 5वा जिल्हा म्हणजे धाराशिव जिल्हा, 6वा जिल्हा म्हणजे लातूर जिल्हा, 7वा जिल्हा म्हणजे नांदेड जिल्हा, 8वा जिल्हा म्हणजे बीड जिल्हा, 9वा जिल्हा म्हणजे परभणी जिल्हा, 10वा जिल्हा म्हणजे हिंगोली जिल्हा, 11वा जिल्हा म्हणजे जालना जिल्हा, 12वा जिल्हा म्हणजे बुलढाणा जिल्हा, 13वा जिल्हा म्हणजे अकोला जिल्हा, 14वा जिल्हा म्हणजे वाशिम जिल्हा, 15वा जिल्हा म्हणजे जळगाव जिल्हा, 16वा जिल्हा म्हणजे धुळे जिल्हा, 17वा जिल्हा म्हणजे नंदुरबार जिल्हा, 18वा जिल्हा म्हणजे नाशिक जिल्हा, 19वा जिल्हा म्हणजे अहिल्यानगर जिल्हा आणि 20वा जिल्हा म्हणजे छत्रपती संभाजीनगर। म्हणजेच या 20 जिल्ह्यामधील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता येणार आहे। परंतु जे शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेच्या पात्रतेमध्ये बसत नसेल त्यांच्या खात्यामध्ये आज पैसे येणार नाहीत। त्या शेतकरी बांधवांनी बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। तर बघा शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण अपडेट आलेली होती। ही अपडेट तुमच्यापर्यंत काटेकोर पद्धतीने पोहोचवलेली आहे। त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि ज्यांना गरज असेल त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा। तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र।